Dear friends, today we are going to discuss about the well manners or good manners and bad manners. It is our duty to follow the in our routine mark or routine life the good manners which are useful for us in a day-to-day life uh, and our unit number 1.2. Name of the unit on saying please. Which are the benefits of saying please, or which are the benefits of using a polite language, or these are the important points in our life. For example, here on a screen, you are seeing the picture of saying please. Hmm? On saying please, which are the good effects of the saying please? See the main intention of the writer behind it. On saying please, written by Alfred George Gardiner. Uh, Before going to start our routine, it is our duty to see the literary history or literary background of the writer A.G. Gardiner. In short, we call it A.G. Gardiner. The lifespan of Gardner is, or period of Gardner's writing is from born on 1865 and died or gone on 1946 of Cal- Can Sports in Essex in 1865. Started his literary career as a journalist पत्रकार at the age of 37. एक पत्रकारितेचं लाईफ त्यांनी 37 एजमध्ये स्टार्ट केलं. ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ अ डेली न्यूज लंडन. लंडनमधले एक इम्पॉर्टंट न्यूजपेपर डेली न्यूज त्याचं त्यांनी एडिटर म्हणून संपादक म्हणून काम केलं. अंडर द पोडियन ओपन और पेन नेम टोपन नाव स्पिडो निम is a pen name. Alpha of the Plough, he made a regular contribution to the daily news. The Manchester Evening News, one of the most important newspaper, Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful, and humorous. जे निबंध जे आहेत वगैरे ते मोहक, विनोदी आणि डौलदार असे असायचे. The pillars of society, pebbles on the store, many furrows and leaves in the wind are some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach a basic truths of life in an easy and amusing manner. एक दैनंदिन जीवनातल्या आपल्या काय काय गरजा आहेत, आपण हाऊ टू लिव्ह आवर डेली ऑर ऑर्डिनरी लाईफ याविषयी त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे. ही रेज द क्वेश्चन ऑफ मॉरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. नैतिकता, प्रत्येक व्यक्तीची एक नैतिकता असते आणि ही नैतिकता दैनंदिन जीवनातली त्यांनी आपल्या लेखनात व्यतीत केलेली आहे. इन ऑन सेईंग प्लीज, आपला जो हा आत्ताचा टॉपिक आहे सेईंग प्लीज, say please and thank you, these are the polite words or soft words or soft skills we call it. We can't use hard or rash language in our day-to-day life
because harsh or rude language decreases our personality. So use polite language because politeness is the symbol of success. आपल्याला माहिती आहे नम्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण आपलं एखादं काम करून घ्यायचं असेल तर एक पोलाइट लँग्वेज वापरावी. सी द मिनिंग व्हॉट इज इन्क्लुडेड इन आवर टॉपिक ऑन सेईंग प्लीज. In on saying please, he points out the value of good manners in a social life and emphasizes the importance of courtesy. Courtesy, सभ्यता. Opposite of courtesy, discourtesy, असभ्यता. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पोलाइटनेस, नम्रता आणि एक सामाजिक जीवन जे आहे आपलं याच्यामध्ये गुड मॅनर्स. इन द 11th वी हॅव सीन गुड मॅनर्स अँड बॅड मॅनर्स. तर चांगले संस्कार आपल्याला कशातनं म्हणतात तर आपले बोलणे, वागणे, उठणे, बसणे याच्यातून. तर ते गुड मॅनर्स. अँड बॅड मॅनर्स नॉट युजफुल वर्ड्स युज्ड, द वर्ड्स विच कॅन क्रिएट अँगर, दीज आर कॉल्ड एज बॅड मॅनर्स. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीट्स ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ डिस्कर्टसी. रायटरने त्यात काय सांगितलं की आपलं नम्र बोलणं असेल, नम्रतेने वागणं असेल तर आपल्याला बाहेरच्या सोसायटीमध्ये सुद्धा एक व्हॅल्यू राहते. अँड हाऊ डिस्कर्टसी अँड इल मॅनर स्पॉईल ऑर पोल्यूट इट. डिस्कर्टसी जर आपण बॅड मॅनर्स वापरले, बोलताना म्हणजे इम्पोलाइट लँग्वेज वापरली, असभ्य लँग्वेज वापरली किंवा नम्र न राहणं, ह्याच्यातून आपलं काय दिसतं डिस्कर्टसी म्हणजे असभ्यता. आणि इल मॅनर्स आपण सहज म्हणून जातो, काय त्याला मॅनर्स आहेत का? तर तुमच्या बोलण्यावरून तुमचे मॅनर्स कळतात. आणि मग रायटर काय म्हणतायत ऑर पोल्यूट इट. पोल्यूट म्हणजे प्रदूषित होतं, तुमचं बोलणं वागणं म्हणजे आसपासचं वातावरण सुद्धा प्रदूषित होतं. तर रायटरला याच्यातून काय म्हणायचंय, काय सांगायचंय तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या ऑन सेईंग प्लीज एक सहज आपल्या कुठल्याही दैनंदिन जीवनामध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला बोलताना पोलाइटनेस ठेवलं पाहिजे. का तर पोलाइटनेस, नम्रता, पोलाइटनेस इज द सिम्बॉल ऑफ सक्सेस. नम्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून यूज पोलाइट वर्ड्स आता किंवा यूज सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स अँड सॉफ्ट स्किल्स. म्हणजेच हार्ड वर्ड्स अँड सॉफ्ट वर्ड्स. सॉफ्ट वर्ड्स कोणते मग तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सहज बोलता बोलता सॉरी, प्लीज, पार्डन मी, एक्सक्यूज मी. एखादा व्यक्ती आपल्याकडे आला तर वेलकम असं म्हणून त्याचं जरा पोलाइटली म्हणजे त्याच्या मनाला बरं वाटतं. तर हे झाले गुड मॅनर्स किंवा सॉफ्ट स्किल्स किंवा सॉफ्ट वर्ड्स. तर असे शब्द वापरल्यानं आपल्या दैनंदिन जीवन सुखकर होतं, सोयीस्कर होतं. म्हणून ते कटू शब्द जे वापरतो आपण त्याला इंग्लिशमध्ये हार्ड वर्ड्स म्हणतो किंवा रॅश वर्ड्स म्हणतो, असे वापरले तर आपल्याकडं कुणीही येणार नाही. अगदी एखादा जवळचा व्यक्ती आहे, सपोज तुम्ही कुठला आपले शाळा शिक्षण हे तर सोडाच, पण एखादा कुठला तरी बिझनेस तुम्ही करायला लागलेला व्यवसाय, सपोज किराणा दुकान टाकले आणि किराणा दुकानात तुम्ही पोलाइटली म्हणता, एखादा कस्टमर आला तर या 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 वेलकम, काय हवाय, त्यावेळेला त्याला बरं वाटतं आपलं वेलकम केलं. सॉफ्टमध्ये आपण काय हवाय म्हणून चौकशी केली तर तो पुन्हा तुमच्या सारखा दुकानी येईल तो. पण जर तुम्ही त्याला म्हणला अगदी खेकसम का काय पाहिजे, कशाला पाहिजे, लांबनच बोला, तर असे हार्ड वर्ड जर वापरले तर तो पुन्हा तुमच्या दुकानी येणार नाही आणि मग तुमचं दुकान इतरांच्या तुलनेत चालणार नाही. किंवा अजून दुसरं उदाहरण देता येईल की एखादं लहानसं बाळ आहे की जे नुकतंच काम करायला लागलेलं आहे आणि ते बाळ काम करता करता तुम्हाला अजून एखादं मी मिनिंग तुम्हाला पाठवतो की आता आपण जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय से प्लीज अँड थँक्यू, असे शब्द हे तुम्हाला सॉफ्ट स्किल किंवा सॉफ्ट वर्ड्स आहेत. तर आता मी अजून एक तुम्हाला दुसरं एक पिक्चर पुढं दाखवतोय बघा, से प्लीज अँड थँक्यू. बघा बरं ते बाळ कसे आपल्या हातात हात एकमेकाला
प्लीज म्हणतायत, थँक्यू म्हणतायत. तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये अशी भाषा जी आहे ती वापरली पाहिजे. आणि जर नाही अशी भाषा वापरली तर त्याच्यावरून आपले संस्कार कळतात. आणि म्हणून तुम्हाला ते संस्कार जर तुमचे व्यवस्थित वाटू द्यायचे असतील तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये सॉफ्ट स्किल्स किंवा सॉफ्ट वर्ड्स वापरले पाहिजेत. दैनंदिन जीवनात एखादं बाळ आपलं एखादं काम करतंय, जस्ट काम करायला लागलं आणि त्याला जर तुम्ही म्हणला अगदी पोलाईट लँग्वेजमध्ये, हाऊ स्वीट माय बेबी, ही डज लॉट ऑफ वर्क इन द होम, हिज फ्रेंड्स कांट डू एनी वर्क इन देअर होम, बट माय बेबी डूज हार्ड वर्क ऑर ईच अँड एव्हरी वर्क ॲट दॅट टाइम. म्हणजे मराठीमध्ये बघा की एखादं लहान बाळ आहे, त्याला नुसतंच काम करायला शिकले आणि नुकतेच त्या काम करताना त्याला तुम्ही म्हणला आमचं बाळ खूप छान आहे, की शेजारचा त्याचा मित्र आहे तो कामच करत नाही घरी, आमच्या बाळाला खूप काम करायला येतं. आणि मग तुम्ही एवढं त्याची पोलाईट्स किंवा सॉफ्ट स्किल्स वापरले, त्या बाळाला सांगितलं बाळा ते आमचं बाळ सहज ते काम सांगितलं आणतं, बघा पाणी ग्लास भरून लगेच आणतंय ते, असं म्हणलं की ते आपलं बाळ त्याची तुम्ही पोलाईट लँग्वेजमध्ये बोलल्यामुळं किंवा सॉफ्ट वर्ड्स वापरल्यामुळं ते लगेच जाऊन त्याला तुम्ही म्हणला प्लीज बाळा पाणी आण रे, त्यावेळेला ते जाऊन पाणी आणतं, आपल्याला पाणी देतं. आणि जर आपण म्हणलं ए कार्ट्या पाणी आण, तर त्याला राग येतो, ते काम करत नाही. म्हणजे आपण सांगितलेलं काम नाही केलं म्हणजे आपलं सुद्धा तिथं एक अपमान अवमानच आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की हार्ड वर्ड, सॉफ्ट वर्ड याचा डिफरन्स काय आहे. आणि मग या टॉपिकमधून रायटरनं आपल्याला असेच काही उदाहरणं देऊन सांगितलेले आहेत की हार्ड वर्ड किंवा सॉफ्ट वर्ड्स जर वापरले तर काय फायदा होतो, काय तोटा होतो. या टॉपिकमध्ये आपल्याला आता आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी पेज नंबर 14 बघण्यापूर्वी तुम्हाला पेज नंबर बघा, पेज नंबर 13 आहे. पेज नंबर 13 वरती बघा दिलेला आहे तिथं तुम्हाला की वर्ड्स ऑफ कर्टसी. कर्टसी म्हणजे काय, तर कर्टसी म्हणजे सभ्यता. आता हे सभ्यता दाखवणारे शब्द जे आहेत तर कोणकोणते शब्द आहेत तिथं तुम्हाला ट्री डायग्रॅम दिलेले आहे. तर त्या ट्री डायग्रॅममध्ये तुम्हाला एका बाजूला 1 2 3 4 आणि दुसऱ्या बाजूला 4 दिलेत. एक त्यातला करून दाखवलेला आहे त्याने. थँक्यू दिसतोय बघा आपल्याला तिथं ॲरोच्या साह्यानं मी तुम्हाला दाखवतो की त्या ट्री डायग्रॅममध्ये त्याने तुम्हाला हा थँक्यू शब्द दाखवलेला आहे. आणि मग राहिलेले एक आत्ता मी तुम्हाला बोलून गेलो जाता जाता की वर्ड्स ऑफ कर्टसी कोणते आहेत, म्हणजे सभ्यता दाखवणारे कोणकोणते शब्द आहेत. तर तुम्हाला ते भरायचं आहेत. मी आता बोलताना त्यातले बरेचसे बोलून गेलो आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की तुमची सभ्यता दाखवणारे शब्द कोणते आहेत. थँक्यू काय दाखवतं बरं थँक्यू, तर थँक्यू म्हणल्यानंतर आपण काय त्या शब्दातून काय एक्सपेक्ट होतं. वेन वी गेट समथिंग, एखादी गोष्ट आपल्याला कोणीतरी दिली आपण थँक्यू म्हणतो. अजून आता राहिलेल्या यू हॅव टू फिल द रिमेनिंग ट्री डायग्रॅम वर्ड्स ऑफ कर्टसी. तर मग अजून कोणते शब्द आहेत की असे की आपल्याला दाखवणार आहे. तर थँक्यूमधून काय एक्सपेक्ट होतं, थँक्यू म्हणल्यानंतर आपण काय कधी म्हणतो आपण थँक्यू, तर वेन वी गॉट समथिंग, आपल्याला काय एखाद्याकडून काय मिळालं वगैरे तर हवंसं पाहिजे ते मिळालं की थँक्यू म्हणतो. पुढचा वर्ड सॉरी, वेन एनी मिस्टेक हॅपन फ्रॉम अस, सपोज वी आर डिले फॉर सम मिनिट, आपण सहज सॉरी म्हणतो, म्हणजे आपली मिस्टेक झाली असेल तर सॉरी म्हणतो. किंवा प्लीज, आपण प्लीज कधी म्हणतो, वर्ड्स ऑफ कर्टसी प्लीज. इफ वी वॉन्ट एनिथिंग फ्रॉम एनी पर्सन, प्लीज काहीतरी आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून हवं तेव्हा म्हणतो. आणि एक्सक्यूज मी, एखाद्या व्यक्तीला आपण डिस्टर्ब करतोय, काहीतरी त्याच्या कामात व्यत्यय आणतोय, त्याला आपण लगेच म्हणतो एक्सक्यूज मी, मला माफ करा असं. किंवा अजून आता आपल्याला दुसरे शब्दही बघता येईल, यू आर वेलकम. आता समजा जाता जाता एखादा व्यक्ती म्हणला थँक्यू त्यावेळेला आपण त्याच्या थँक्यूला रिस्पॉन्स देताना काय म्हणतो, यू आर वेलकम. म्हणजे तुमचं नेहमी स्वागत असेल अशा पद्धतीनं. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल मी हे वर्ड्स वापरतोय कुठल्या वेळेला, त्या वर्डचा काय मिनिंग असतोय. अजून आपल्याला समजा ट्री डायग्रॅममध्ये हॅलो
वर्ड्स ऑफ कर्टसी. हॅलो, हॅलो कधी म्हणतो? आपल्या एखाद्याला फोन केला, कधी आपण त्याला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण सहज भेटलो, हॅलो, हाऊ आर यू. हॅलो म्हणजेच ग्रीटिंग वर्ड, वेलकमिंग वर्ड. एखाद्या भेटल्यानंतर त्याला आपण भेटलोय बाबा एकमेकाला, त्याला स्वागत करण्यासाठीचा तो वर्ड आहे हॅलो. त्यानंतर आपण भेटल्यावर काय म्हणतो? फोनवर असेल किंवा भेटल्यानंतर समोर हातात हात देऊन सेकंड. आणि मग पुन्हा काय म्हणतो त्याला हॅलो म्हणल्यावर? हाऊ आर यू, तू कसा आहेस काय. त्याची पोलाईट वर्ड्स की त्याची चौकशी वगैरे केल्यावर त्याला मनाला जरा बरं वाटतं, अरे वा आपलं चौकशी करतोय आपलं कोणतरी. तर हॅलो हा सुद्धा वर्ड किंवा हाऊ आर यू हे सुद्धा वर्ड त्याच्यात. मग तो पुढचा व्यक्ती म्हणतो आय एम फाईन. हाऊ आर यू? आय एम ऑल्सो फाईन. हाऊ आर यू? द पर्सन इन फ्रंट ऑफ इज ऑल्सो युजेस आय एम ऑल्सो फाईन, बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट, वॉट एव्हर मे बी ही लाईक. So this diagram covers it. Now next table. Listen below are few character traits of people. Some are positive traits when others are not. Tick right mark the one you feel are desirable. Desire, तुम्हाला आवडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याला बरोबरची खून करा, टिक करा. आणि नाही आवडली त्याच्या पुढं काहीच करू नका, म्हणजे तुम्हाला न आवडणाऱ्या होतील. आता कॅरेक्टरिस्टिक्स ट्रेट, बोलण्या वागण्यातल्या ज्या काही टिक्स आहेत, तर डिझायरेबल म्हणजे आवडणाऱ्या, त्यामध्ये तुम्हाला फक्त आवडणाऱ्या 2, 4, 5 आहेत ते मी सांगतो. त्यातल्या बाकीच्या नॉट डिझायरेबल म्हणजे चांगल्या नाहीत अशा. फॉर एक्झाम्पल ह्युमरस, क्लिक करा त्याच्या टिक बरोबर मार्क, ती आवड होईल असं. विनोदी, बेनिवलंट, टिक करायची. वाईज, शहाणा, हुशार, एखाद्याचे हे कर्टशी वापरणारे शब्द आहेत म्हणजे त्याला बरं वाटणार आहेत तर टिक करायचं. हंबल, विनम्र, पोलाईट. आणि पेट्रोनायझिंग और जनरस, जनरस नॉट पेट्रोनायझिंग, जनरस. जनरस म्हणजे लिबरल, उदात्त. फॉर एक्झाम्पल उदात्त म्हणजे एखाद्या गोष्टीची नो एनी एक्सपेक्टेशन बट हेल्प्स टू अदर, कोऑपरेट टू अदर, दॅट इज कॉल्ड generous. For example, our chairman Bardada have given us an SPM app without any cost from the student, without any cost from the anyone. He had started SPM app through which the teacher can teach and it is also useful for the student to learn. Generous means. Now next, etiquettes and manners are very important for person टू लिव्ह इन द सोसायटी. समाजामध्ये जगताना तुम्हाला आम्हाला हा टॉपिक तुम्ही नीट लक्षात ठेवायचा, नॉट फॉर द एक्झाम पर्पज ओनली. जीवन जगताना समाजामध्ये आपल्याला कायमस्वरूपी मॅनर्स, इटिकेट्स उपयोगी पडतात. सहज आपण एखाद्या ऑफिसमध्ये जाताना सुद्धा आपल्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येतं की तुम्ही कसा आहात, किंवा आपल्या बोलण्यावरून सुद्धा लक्षात येतं. अ मॅन कॅन रीड बाय हिज बॉडी और मॅन कॅन रीड बाय or judge by his लँग्वेज. आपण सहज म्हणतो एखाद्या व्यक्ती जर आपल्याला रागवून, खवळून किंवा काहीतरी घाणेरडं बोलला, म्हणजेच इम्पोलाईट बोलला किंवा डिस्कर्टेसियस वर्ड्स वापरले, डिस्कर्टेसियस असभ्य वर्ड्स, तर आपण सहज म्हणतो त्याला माइंड युअर लँग्वेज. म्हणजेच काय, तुझ्या तोंडावर लगाम ठेव किंवा तुझ्या बोलण्याला लगाम घाल. तू बोलताना असं म्हणजे त्याचा अर्थ तो होतो. याचा अर्थच तुम्हाला दैनंदिन जीवन जगताना की तुमच्या बॉडी लँग्वेजवरून किंवा तुमच्या बोलण्यातील एका दुसऱ्या शब्दावरून ओळखलं जातं. याच्यावरून एक म्हण आहे बघा, अ मॅन कॅन आयडेंटिफाईड बाय हिज पर्सनॅलिटी. आपला पोशाख वगैरे हे सुद्धा आपलं जजमेंट देतं, आपली बॉडी, शरीराची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व जे आहे ना. तुम्ही वेल प्रेस्ड तुमचा ड्रेस आहे, हेअरस्टाईल वगैरे सगळं जिथल्या तिथं आहे, त्याच्यावरून तुमची इमेज ठरते. किंवा तुम्ही जे शब्द वापरताय, बोलताना तुम्ही रिक्वेस्टेड वर्ड्स वापरले, पोलाईट वर्ड्स वापरले, त्यासुद्धावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचं परीक्षण होतं, लँग्वेजवरून सुद्धा. दुसरं एक कोटेशन असं सुद्धा आहे, मॅन कॅन आयडेंटिफाईड बाय हिज लँग्वेज. म्हणजे कुठली भाषा कशा वापरतोय, तो पोलाईट लँग्वेज वापरतोय
गुड मॅनर्स आहेत का बॅड मॅनर्स आहेत, सगळं तुमच्या त्या शब्दावरून भाषेवरून लक्षात येतं. म्हणून ऑलवेज यूज पोलाइट वर्ड्स, ऑलवेज यूज वर्ड्स सॉफ्ट स्किल्स, or always use soft words. If we want to attract the person in front of you, use a polite words, or polite means लीन, तुमच्या मनामध्ये लीनता असावी, म्हणजे थोडं नम्र असावा, तुम्ही वाकून झुकून बोलावं. एखाद्या वरिष्ठ व्यक्ती आपल्या पुढे आलाय तर उठून उभं राहावं आणि लीनता आपल्या अंगामध्ये असली पाहिजे. हे टॉपिक देण्याचा एकमेव हेतू आहे रायटरचा, की काय झाले अलीकडच्या काळामध्ये की ते छत्रपतींच्या काळात जे काही वाक्य होते, मोडेल पण वाकणार नाही, त्यावेळेची माणसं पण तशीच होती हो, ताकदवान. एका पाराचा आकडा सुद्धा 4चा आकडा बनवायचे, पार सुद्धा लोखंडी अशा हातानं पिळवून ताकदीनं त्याचा 4चा आकडा बनवायचे. असे ताकदीचे लोक होते ते. त्यामुळं ते सहज म्हणायचे मोडल पण वाकणार नाही. आता बात गई बीत गई, काळ गेलाय निघून. आता वाकला झुकला तरच तुमचं पुढच्या समाजामध्ये चालणार आहे. जिथं गरज आहे तिथं तुम्ही वाकला झुकला पाहिजे. म्हणजेच यूज पोलाइट वर्ड्स, सॉफ्ट वर्ड्स, और सॉफ्ट स्किल्स व्हाईल यू आर टॉकिंग टू एनीवन. If you want to impress the person in front of you, if you entered in the bank, if you entered in the government offices, use polite language. May I come in, sir? बोलताना आवाज सुद्धा आपला असा हार्श नसला पाहिजे. मे आय कम इन सर, दादागिरीचे शब्द अजिबात नको. बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये टोन सुद्धा तुमचा, तुम्ही काय सा बोलताय, हार्श बोलताय का सॉफ्ट बोलताय कळतं. बोलताना तुम्ही मे आय कम इन दादागिरीत नाही म्हणायचं, मे आय कम इन सर. म्हणजे आपल्या बोलण्या भाषेत सुद्धा आपल्या सहज लक्षात येतं पुढच्या व्यक्तीच्या, ऑफिसमध्ये असो बँकेत असो. मे आय टेक युअर 1 मिनिट, मी तुमचा 1 मिनिट घेऊ शकतो का. म्हणजे परमिशन मागा तुम्ही, डायरेक्ट बोलायला सुरू कर नका. आणि मग यावरून बोला तुमचं काय काम आहे बोला. तो पुढचा व्यक्ती सुद्धा आपण पोलाइट लँग्वेज वापरली की तो इम्प्रेस होतो आणि तुमच्याकडं वेळ देतो आणि मग तुमचं काम होतं. दिस इज द यूज, दिस इज द बेनिफिट, दिस इज द fact of polite words. So I request all the students to use polite words, soft skills, such as please, sorry, thank you, welcome, pardon me, request. These words are also, I have given some of the words of courtesy. Excuse me, please, sorry, thank you, welcome, hello, how are you. These words impress the person in front of you, and this is the main focus of a writer. Want to suggest all the students, especially all the persons in the society, because man is a social animal. We can't live without society, and while we want to live in the society, use good manners, not a bad manners. Use soft words, use word of courtesy, use not words of discourtesy, because discourtesy can discredit you, and courteous words can impress the person in front of you. So this is the main information of the page number 13. Next, etiquettes and manners we are going to study. Etiquettes and manners are very important for the person who live in the society. आपल्याला etiquettes manners जे आहेत ना, गुड मॅनर्स बॅड मॅनर्स. सपोज मी एखाद्याच्या घरी किंवा कोणाच्या तरी घराकडे जाता जाता तिथून चाललोय, आणि जेव्हा एखाद्या स्टुडंट्सनं मला पाहिल्यानंतर तो सर या ना चहा घेऊन जावा ना, हे झाले गुड मॅनर्स. आणि तोच विद्यार्थी समोर बघून जर दुसरीकडे निघून चालला, हे सुद्धा मॅनर्स झाले. पण कसले मॅनर्स झाले, बॅड मॅनर्स. द बॅड मॅनर्स गिव्स डिस्क्रेडिट्स टू द पर्सन. तर आता बघा खाली काही उदाहरणं दिलेली आहेत. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन द प्रॉपर कॉलम्स. आता तुम्हाला इथं त्याने दिलेले आहेत ॲप्रोप्रिएट वर्ड्स आणि इनॲप्रोप्रिएट वर्ड्स, योग्य शब्द आणि अयोग्य
वाक्य. टू रिसीव्ह फोन कॉल्स वाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. सपोज आम्ही वर्गात लेक्चर शिकवतोय वगैरे आणि शिकवता शिकवताच फोन उचलणे. वर्गामध्ये क्लास चालू असताना मी फोन उचलणं. कसा झाला बरं हा? ॲप्रोप्रिएट आहे का इनॲप्रोप्रिएट आहे? डेफिनेटली इट इज इनॲप्रोप्रिएट, अयोग्य आहे. नेक्स्ट नंबर 2, टू नो बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. समजा तुम्ही किंवा मी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जातोय, जाताना डायरेक्ट धाडकनात जाण्यापेक्षा नॉक, दरवाजा वाजवून रिक्वेस्ट करून मग जाणं योग्य की अयोग्य, म्हणजे अप्रोप्रिएट की इनॲप्रोप्रिएट? डेफिनेटली इट इज ॲप्रोप्रिएट. टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. समजा एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला चहा किंवा कॉफी ऑफर केली, देऊ केली किंवा दिली, तर ते ॲप्रोप्रिएट आहे का डिसॲप्रोप्रिएट आहे किंवा इनॲप्रोप्रिएट आहे? तर डेफिनेटली चहा कॉफी दिल्यानंतर ते ॲप्रोप्रिएट आहे, योग्यच आहे. टू बी पोलाइट अँड कर्टजियस टू अदर्स. कोणत्याही व्यक्तींना, इतरांना नम्र राहणं आणि सभ्य वागणं हे कसं आहे बरं? डेफिनेटली अप्रोप्रिएट आहे, नॉट इनॲप्रोप्रिएट. टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. समजा आम्ही वर्गात शिकवतोय आणि शिकवताना आम्हाला न विचारताच एखादा विद्यार्थी न विचारताच बाहेर निघून गेला. अयोग्य का योग्य का अयोग्य आहे बरं हे? वर्गातून शिक्षकाला तास चालू असताना बाहेर गेला निघून न विचारता, योग्य का अयोग्य? डेफिनेटली अयोग्य, म्हणजेच इनॲप्रोप्रिएट. लास्ट 6 नंबर, टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व फॉर लेडीज ऑर फिजिकली चॅलेंज ऑर एल्डरली पीपल ऑन द बस ऑर ट्रेन. तुम्ही ट्रेननं किंवा बसनं प्रवास करताय आणि त्या सीटवर लिहिलेलं आहे रिझर्व फॉर लेडीज, रिझर्व फॉर हँडिकॅप पर्सन, रिझर्व फॉर एजिड ऑर ओल्ड पर्सन्स. हे वाचताय तुम्ही आणि वाचून सुद्धा त्या जागी बसताय, म्हणजे हे अप्रोप्रिएट आहे का बरं? नाही, डेफिनेटली नाही. दी सीट्स आर रिझर्व फॉर लेडीज, दी सीट्स आर रिझर्व फॉर फिजिकली हँडिकॅप्ड, अपंग व्यक्तींना त्या राखीव आहेत, किंवा जे आपले पेन्शनर्स आहेत किंवा एजेड पर्सन्स आहेत अशा व्यक्तीसाठी आहेत, आणि त्याच्यावर जर तुम्ही बसला तर डेफिनेटली इट इज इनॲप्रोप्रिएट. मग आता यातलं मी तुम्हाला ॲप्रोप्रिएट आणि इनॲप्रोप्रिएट जे दिलं आहे, ते एक कॉलम दिलं आहे त्यांनी ॲप्रोप्रिएट. इथं क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो, कम्प्लीट द टेबल, राईट द सेंटेन्सेस इन ॲप्रोप्रिएट ऑर इनॲप्रोप्रिएट सेंट. तर फर्स्ट इनॲप्रोप्रिएट, फिफ्थ इनॲप्रोप्रिएट, सिक्स्थ नंबर इनॲप्रोप्रिएट. अदर आर फिफ्थ, सिक्स्थ and first inappropriate, other are appropriate. Now we have completed page number 13. Now dear friends, we are coming on page number 14. Basically we have seen the information of writer A.G. Gardner. Now we are going to study about on saying please. On saying please, प्लीज म्हणण्याबाबत किंवा प्लीज म्हणणं गरजेचं आहे. ऑन सेईंग प्लीज. जर प्लीज नाही म्हणला, इथे एक व्यक्ती त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं आहे की एक व्यक्ती लिफ्टमन आणि लिफ्टमन मध्ये बसणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामधलं झालेलं संभाषण आणि त्या दोघांमध्ये झालेल्या वाद, आणि मग यामध्ये त्या लिफ्टमनला तो व्यक्ती बोलला काय, लिफ्टमनचं काम काय, आलेल्या व्यक्तीला त्या सोसायटीमध्ये जे लिफ्ट आहे त्या लिफ्टमध्ये आलेल्या व्यक्तीला जिथं पाहिजे तिथं पोहोचवणं. पण आलेला जो व्यक्ती आहे लिफ्टमनमध्ये तो त्याला डायरेक्ट टॉप म्हणतोय. टॉप म्हणजे टॉपच्या काय 5व्या 10व्या मजल्यावर असेल तिथं. तर लिफ्टमन म्हणतोय यूज पोलाइट लँग्वेज, मीन्स नॉट टॉप, प्लीज टॉप. नुसतं टॉपला जायचं म्हणू नका, प्लीज टॉप म्हणा. आणि मग याच्यातून मग पुढं लिफ्टमनला राग आला, त्यानं त्याला बाहेर ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर साहजिकच हा खाली ढकलून लिफ्टमधून पाडलं की
लिफ्टमनचा हा गुन्हा झाला, ऑफेन्स झाला. ऑफेन्स मीन्स क्राईम, गुन्हा. मग आता मग लिफ्टमनला ते योग्य केलं का अयोग्य केलं वगैरे. आता त्यानं प्लीज म्हणणं, सॉरी म्हणणं, पार्डन म्हणणं, एक्सक्यूज म्हणणं, वेलकम म्हणणं, नीडफुल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डे टू डे लाईफमध्ये नीडफुल आहेत. पण देर इज नो रूल इन आवर लॉ. कायद्यात कुठं लिहिलंय का प्लीज म्हणा, सॉरी म्हणा वगैरे वगैरे. ऑल ऑफ वी नो दॅट प्लीज or sorry can win the world. Otherwise these words are not useful. त्याचं what is the function of sorry or please then? So these words are useful to impress these words are impress the person in front of us, because these words are polite words are courtesy, soft skills or soft words are useful to each and every person. But here in law there is no any rule to use soft words, soft skills. It is a crime. So dear friends, we have seen only today the historical background of poet. Then next point we have seen the writer. Don't use poet here. Writer's main focus on saying please. What is the word please? The words of courtesy. And those words are useful in our day-to-day life, because we are living in a society. Man is a social animal, and if we want to live in society with manners, use these soft words or soft skills rather than hard skills or hard words. This is the main focus of the topic. Okay, today we are going to stop here. But remember, all the students, if we want to live our ordinary life with whatever may be the our purpose. Suppose we are farmer, suppose we are customer, suppose we are shopkeeper, suppose we are going to any market, use soft skills or soft words which are useful for our the work. And if we use these soft words or soft skills in our day-to-day life, we can complete the half of the work that in our hand. So thank you. We will see the next part, the direct meaning on saying please, written by A.G. Gardner, in the next period tomorrow. Thank you.